आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. भाजपाला 50 जागांचा दणदणीत विजय. MIM 10 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर. धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा निकाल जाहीर झाला असून शहराच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. एकूण 74 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 50 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे धुळे महानगरपालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता निश्चित झाली आहे. या निवडणुकीत एकूण 19 प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली होती. निकालानंतर इतर पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले आहे. MIMने 10 जागांवर विजय मिळवत शहरातील आपली ताकद कायम ठेवली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटला 8 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना शिंदे गटला 4 जागा मिळाल्या असून अपक्ष इतर उमेदवारांनी 1 जागा जिंकली आहे. मात्र काँग्रेस, मनसे, शिवसेना, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांना एकही जागा मिळवता आलेली नाही. ही बाब राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष व्यक्त केला. विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले जात आहे, तर पराभूत पक्षांकडून आत्मपरीक्षणाची भूमिका घेतली जात असल्याचे चित्र आहे. आगामी काळात धुळे शहराच्या विकासासाठी नव्या सत्ताधाऱ्यांकडून कोणते निर्णय घेतले जातात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. खूप मोठं यश हे मला दिलेलं आहे. मी तमाम धुळे जिल्ह्याच्या आणि धुळे शहराच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की तो विश्वास तुम्ही आमच्यावर व्यक्त केला आणि पुन्हा एकदा जोरदार यश 2/3 बहुमत आम्हाला दिलेलं आहे. पण हे केवळ धुळे नाही, तर संबंध महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यांचं कमळ हे निवडून आलेलं आहे. जे आमचं स्वप्न होतं की मुंबई महानगरपालिकेला मुंबईला खुलं श्वास घेऊ द्या. 35 वर्षानंतर आता मुंबई खुलं श्वास घेणार आहे आणि प्रगती आणि विकासाच्या पथावर देवेंद्र फडणवीस साहेब, नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईची वाटचाल होणार आहे. धुळेपासून म्हणजे उत्तरेमध्ये सर्वात पहिला जिल्हा धुळे येतो आणि दक्षिणमध्ये मुंबई. धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत हा भाजपचा भगवा सगळीकडे आहे. तमाम जनतेचं, लोकांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. धुळ्यातील तमाम जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज माझा 50 वर्ष वाढदिवसाचा पूर्ण होत असताना 50 सीट नगरपालिकेचे आपण निवडून दिले. 50व्या वाढदिवसावर आपण मला ही भेट दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो, आपली कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.